काँग्रेस नेते सुनील केदार तुरुंगातून बाहेर, नागपूर कारागृहाबाहेर केदार यांचं जंगी स्वागत, केदार समर्थकांचा जल्लोष। एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडेंना 15 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा। कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटक टाळण्यासाठी वानखेडेंची हायकोर्टात याचिका। भाजपकडून 8 जणांची समिती स्थापन, दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांच्या प्रवेशाबाबत ही समिती अंतिम निर्णय घेणार। यात 4 केंद्रीय मंत्री, 3 राष्ट्रीय महासचिव आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश। देशभरात धार्मिक तीर्थक्षेत्राचा विकास होतोय आणि याच धर्तीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याची आमची मागणी, लवकरच गोड बातमी मिळेल, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयात सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या फेलोशिपसाठी परीक्षा। विद्यार्थ्यांकडून पेपरफुटीचा आरोप, पेपर रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। भिवंडीमध्ये जपानच्या अकिरा मियावाकी संकल्पनेतून साकारला पहिला घनवन प्रकल्प, प्रकल्पामुळे पर्यावरण समतोल वाढून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार, आयुक्त अजय वैद्य यांची माहिती। बीडमध्ये चालक आणि मालक संघटनांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, केंद्र सरकारने लागू केलेला हिट अँड रनचा कलम तात्काळ रद्द करण्याची मागणी। परभणीतील सर्व चालक मालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, हिट अँड रन कलमाविरोधात चालक आक्रमण, सरकारने या कलमात लवकरच बदल केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। गोंदियात हिट अँड रन कलमाविरोधात ट्रक चालकांचा रोष, गोरेगावात वाहन चालकांचं स्टेअरिंग छोडो आंदोलन। हिट अँड रन कलमाविरोधात सोलापुरात ट्रक चालक आक्रमक, जिल्ह्यातील वेगवेगळ्या महामार्गावर रास्ता रोको, वाहनं अडवून टायर जळवून केला निषेध, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। हिट अँड रन कलमाविरोधात वर्ध्यामध्ये चालक एकवटले, तुळजापूर नागपूर मार्गावर वाहन चालकांच्या संघटनांकडून वाहन चालवणाऱ्यांचा सत्कार। पिंपरी चिंचवडच्या दिघीमध्ये अल्पवयीन मुलाने दुचाकी आणि 4 चाकी पेटवल्याचं समोर, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू। राज्यात आज 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 849। नाशिकमध्ये होणाऱ्या 27व्या युवा महोत्सवात अयोध्येतील राममंदिर सोहळ्याचे रंग पाहायला मिळणार। तपोवन परिसरातल्या भिंतीवर कलाकारांनी रेखाटला प्रभू श्रीरामांचा नाशिकमधला संपूर्ण प्रवास। 22 जानेवारीला होणाऱ्या राममंदिर सोहळ्याला काँग्रेस पक्ष उपस्थित राहणार नाही। राममंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रण असतानाही सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा न जाण्याचा निर्णय। करोडो भाविकांना अयोध्या दर्शन करण्याचा भाजपचा प्लॅन, भाजपची अयोध्या दर्शन कमिटी स्थापन, दिवसभरात 35,000 भाविकांचं अयोध्या दर्शन करणार कमिटी। महात्मा फुलेंच्या जीवनावरील आधारित सत्यशोधक मराठी चित्रपट करमुक्त, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। गौतम अदानी गुजरातमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार, गांधीनगरमध्ये पार पडत असलेल्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये अदानींची घोषणा। बडे मियां छोटे मियां सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी सिनेमाचं पोस्टर शेअर करत दिली माहिती। हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता एडन कॅन्टो यांचं निधन, वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अपेंडिसियल कॅन्सरमुळे एडन कॅन्टोचा मृत्यू झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।